पंचपक्वान्नाला लाजवणारा हा ठेचा, चव एकदम अप्रतिम भन्नाट। हा कांदा ठेचा पाहिल्यावर भाकरी आपोआप जास्त खाल्ली जाते। म्हणजे एका भाकरीने आपलं पोट भरणारे हे शक्यच नाही। फक्त थोडासा कांदा आणि झणझणीत असा ठेचा तयार की तोंडाला लगेच पाणी सुटणारे। गावाकडचा एकदम अस्सल असा कांदा ठेचा एकदा खाल ना तर हा घडी घडी तुम्ही कराल, कारण हा इतका भारी पण लागतो। भाकरीसोबत, पोळीसोबत, डाळ भातासोबत तुम्ही कशाबरोबरही याला खाऊ शकता। आता कसा बनवायचा ते पहा। मिरच्या आणि लसूण व्यवस्थित असं भाजून घेतलं होतं। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन मी वाटून पण घेतलं। जर तुम्हाला ठेचून घ्यायचं तुम्ही ठेचून घेऊ शकता। आता कढईमध्ये तेल घेतलं होतं, तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं होतं। जिरं तडतडलं की कांदा टाकलाय। कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे आणि जो ठेचा आपण तयार केला आहे ना लसूण आणि मिरचीचा, तो याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे की कांदा आपला काही कच्चा नाही आहे आणि ठेचा पण आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे। त्याच्यामुळे खूप शिजवायची वगैरे काही गरज नसते, फक्त एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे। चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। हा ठेचा मी केला होता फक्त माझ्यासाठी, घरामध्ये कोणीही खाणार नाही, कारण तिखट आहे। मुली जास्त तिखट खात नाही आणि मला तिखटाशिवाय होत नाही। मस्त असा ठेचा तयार झाला आहे आणि हा ठेचा आहे ना कशाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता। मस्त गरम भाकरी आणि कांद्याचा ठेचा असा बेत असला तरी कसलीही गरज नसते खरं सांगायचं तर। फक्त ठेचा आणि भाकर एकदा नक्की ट्राय करा।